वसमतमध्ये आरोग्य सेवेचे नवे पर्व. शहरातील नागरिकांसाठी आता एकाच छताखाली अत्याधुनिक त्वचाविकार, आयुर्वेदिक आणि दंतचिकित्सा उपलब्ध होणार आहे. मंगळवार 31 मार्च 2026 रोजी सकाळी 11:05 शिवनेरी ॲडव्हान्स स्किन आयुर्वेदिक आणि डेंटल क्लिनिकचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. जुने बसस्थानक परिसरातील ठक्कर कॉम्प्लेक्स येथे हे सुसज्ज क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकमध्ये डॉक्टर मनीषा साईप्रसाद शिंदे आणि डॉक्टर साईप्रसाद दिगंबरराव शिंदे हे तज्ज्ञ डॉक्टर आपली सेवा देणार आहेत. अत्याधुनिक ऑटोमॅटिक मशीनद्वारे शिरोधारा, निद्रानाश आणि मानसिक ताणतणावावर उपचार केले जातील. तसेच लिज थेरपी, पंचकर्म आणि विदाग्नी मशीनद्वारे त्वचा विकारावर अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत. दात हिरड्यांच्या सर्व समस्यांसह कॉस्मेटिक डेंटल सर्जरीची सुविधा आता वसमतकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. रुग्णसेवा हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून सुरू झालेले हे हिंगोली जिल्ह्यातील अशा प्रकारचे पहिलेच क्लिनिक ठरत आहे. जनसावली न्यूज, वसमतसाठी बाळासाहेब कांबळे. नमस्कार, मी डॉक्टर साईप्रसाद शिंदे. सर्वांना शिवनेरी ॲडव्हान्स स्किन आयुर्वेदिक अँड डेंटल क्लिनिकच्या शुभारंभ प्रसंगी सगळ्यांचं आपलं स्वागत करतो. आज आपल्या इथे या ॲडव्हान्स स्किन आयुर्वेदिक आणि डेंटल क्लिनिकचं ओपनिंग झालं आहे. इथे आपल्याकडे सगळ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट ज्या हिंगोली जिल्ह्यातल्या सगळ्यात पहिल्यांदा आपण सोयी ज्या आहेत इथे आपल्याकडे उपलब्ध केलेल्या आहेत. जसं की आपल्याकडे डेंटल मायक्रोस्कोप हिंगोली जिल्ह्यात आता सध्या आपला पहिला आहे जो आपण इथे आणलेला आहे. सोबतच आयुर्वेदामध्ये सुद्धा ॲडव्हान्स ट्रीटमेंट, ॲडव्हान्स मशीन्स आणलेले आहेत. सोबत स्किनमध्ये लेझर मशीन्स आहेत, हायड्राच्या मशीन्स आहेत, ऑक्सिजिनियम मशीन आहेत. त्याच्यानंतर छोट्या छोट्या ज्या प्रोसिजर्स चालतात, जे केमिकल किल म्हणू किंवा मग मस रिमूव्हल म्हणू किंवा मग डागाचा ट्रीटमेंट असेल किंवा टॅटू रिमूव्हल असेल किंवा केस कमी करणे असेल किंवा चाई पडली असेल, याच्यासाठी आपण सध्या स्किनमध्ये सगळ्यात जास्त ट्रीटमेंट करणार आहोत. याच्यात जे मशीन्स आपण वापरले आहेत किंवा आणलेले आहेत ह्या आता हिंगोली जिल्ह्यातल्या सगळ्यात ॲडव्हान्स मशीन्स आहेत. याच्यापेक्षा आता सध्या तरी ह्या एरियामध्ये ॲडव्हान्स मशीन उपलब्ध कोणाकडे नाहीये. आपल्याला जी ट्रीटमेंटसाठी छत्रपती संभाजीनगर, नांदेड किंवा हैदराबादला जायची गरज होती स्किनसाठी, तर त्या आता सगळ्या सुविधा आपल्या एकाच छताखाली आपण आता उपलब्ध केलेल्या आहेत. आणि याचा टायमिंग आपला सकाळी 9:30-10 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत असणार आहे. वसमत वासियांना आवाहन करतो की सगळे जे आपले डेंटलचे ट्रीटमेंट असतील किंवा स्किनचे ट्रीटमेंट असतील तर ह्या सगळ्या आपल्या इथे उपलब्ध आहेत. आता आपल्याला ट्रीटमेंटसाठी किंवा तपासासाठी कुठे जायची गरज नाहीये. इथे ऑल इन वन सगळ्या ट्रीटमेंट इथे आपल्या एका छताखाली उपलब्ध केलेल्या आहेत. यावेळेस आपण लेझर मशीन आणलेली आहे. याच्यामध्ये टॅटू रिमूव्हल किंवा हेअर रिडक्शन अशा प्रोसिजर आपण करू शकतो. तसेच वांग जो आता महत्त्वाचा इश्यू आहे सगळ्या महिलांसाठी, तर त्या वांग्याची ट्रीटमेंट सुद्धा आपण या मशीनद्वारे करू शकतो. तसेच आपल्याकडे ही दुसरी मशीन जी आहे ही हायड्रा फेशियलची मशीन आहे. तर ही कुठलीही आपण याच्यात केमिकल न वापरता याच्यात आपल्या आयुर्वेदिक पद्धतीने जे आयुर्वेदाचे जे काढे वगैरे वापरून एकदम नॅचरल पद्धतीने किंवा याच्यात कोणतेही केमिकल न वापरता ही प्रोसिजर आपण करणार आहोत. याने आपल्याला तुमची स्किन ब्राईटनिंगही होणार आहे आणि वांगासाठी पण आपण याच्यावर ट्रीटमेंट करू शकतो किंवा मेंटेनन्ससाठी आपण या मशीनचा वापर करू शकतो. तसेच आता एजनुसार ज्या रिंकल्स, म्हणजे रिंकल्स वगैरे होतात, तसे स्किन लूज होते, त्यावेळेस आपल्याला ह्या ऑक्सिजन मशीनचा यूज होऊ शकतो. यामुळे आपल्याला स्किन ब्राईटनिंग आणि रिंकल्स कमी करण्यासाठी मदत होते. तसेच वेगवेगळे जे आपले आयुर्वेदिक ज्या क्रीम आहेत किंवा आयुर्वेदिक आपण ज्या पद्धतीने बनवलेल्या जेल आहे त्याचं पेनिट्रेशन करण्यासाठी इलेक्ट्रोपोरेशन नावाची मशीन आहे. तसेच आपल्याकडे चाम किंवा मस काढण्यासाठी आपण हे आयुर्वेद पद्धतीने वापरण्यासाठी चांगलीकरण मशीन म्हणतो, तर ती आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच आपण हेअर PRP, फेस PRP करण्यासाठी सुद्धा आपली ही मशीन घेतलेली आहे. हे आपल्याकडे इंट्राओरल स्कॅनर आहे. इंट्राओरल स्कॅनर म्हणजे आपण जसं तोंडाचं 3D इमेज 3D स्कॅनिंग करण्यासाठीच आपण हे मशीन आणलेलं आहे. त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण डिजिटल प्रकारे दाताचं पूर्ण स्कॅनिंग करतो. दातामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत याचा रिपोर्ट आपण AI थ्रू जनरेट करून डायरेक्ट पेशंटला आपण मोबाईलवरती देऊ शकतो आणि त्याच्या रिकमेंडेशन्स पण देतात. म्हणजे याला काय करायला पाहिजे याचे पण सगळे डिटेल्स त्या ट्रीटमेंट मॉडेलमध्ये येऊन जातात. तसंच आपल्याकडे आता सध्या पहिला मायक्रोस्कोप आपण इथे वसमत शहरामध्ये आणलेला आहे. याच्यात मायक्रोस्कोप म्हणजे जी आपण प्रोसिजर करतो तर या प्रोसिजर्स आपल्याला छोट्या दिसणाऱ्या दाताला 200x पर्यंत 200 पट मोठा करून आपल्याला प्रोसिजरमध्ये आपल्याला बघून ट्रीटमेंट करता येतं. याचं कनेक्शन आपण समोर टीव्हीला दिलेलं आहे आणि त्या लाईव्ह प्रोसिजर्स आपण पेशंटलाही दिसतात, पेशंटच्या नातेवाईकांना पण दिसू शकतात आणि याच्यामुळे अचूकता मेंटेन करण्यासाठी खूप जास्त फायदा होऊ शकतो. जे ट्रीटमेंट मायक्रो असतात, छोटे असतात, जसे की आपले कॅनल असतात, आम्हाला त्याच्यामध्ये सेकंड नॉर्मल नसा मोठ्या करून नस साफ करण्याची नस आपण पूर्ण करतो. त्यासाठी ही सगळ्यात ॲडव्हान्स मशीन म्हणजे मायक्रोस्कोप हा इंग्लिश जिल्ह्यातला पहिला आहे.